जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून 402 इच्छुक उमेदवार माघार. 16 प्रभागातील 65 जागांसाठी 453 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी 3 ते 13 जानेवारीला महाराष्ट्रात प्रचार करणार. गोवंडी, भिवंडी, मुंब्रा, मुंबईसह अनेक ठिकाणी घेणार जाहीर सभा. भाजपने एबी फॉर्म दिलेल्या 3 उमेदवारांचा ऐनवेळी युवा स्वाभिमानच्या उमेदवारांना पाठिंबा. अध्यक्षांच्या भूमिकेमुळे तिन्ही उमेदवारांमध्ये नाराजी. महानगरपालिका निवडणूक होण्यापूर्वी 70 नगरसेवक बिनविरोध. यामध्ये भाजपचे 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2, इस्लामिक पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध. अमरावती महानगरपालिका निवडणुकीतून 161 उमेदवारांची माघार. 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1165 उमेदवार रिंगणात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 293 उमेदवारांची वाढ. कोल्हापूर महापालिका निवडणूक 81 जागांसाठी 325 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 820 उमेदवारी अर्जांपैकी 415 अर्ज माघार. पुण्यात मतपेट्यांसाठी 1100 बसची मागणी. निवडणूक आयोगाची पीएमपीकडे मागणी. पुण्यातील बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या. निवडणूक आयोगाचे यंत्रणांना आदेश. पुण्यात राजकीय पक्षाच्या युती आघाडीमध्ये बिघाडी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना अनेक ठिकाणी आमने सामने. भिवंडीत भाजपचे राजू चौगुले यांची बिनविरोध निवड. प्रभाग क्रमांक 16 मधून बिनविरोध निवड. महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्ह वाटप. राजकीय पक्षाच्या लढती स्पष्ट झाल्यानंतर इतर उमेदवारांनाही चिन्ह वाटप. मुंबई पालिका निवडणुकीतून 453 उमेदवारांची माघार. 2231 उमेदवार निवडणूक लढवण्यास सज्ज. मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार. राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा संवाद. नागपुरात भाजपला बंडखोर उमेदवारांकडून धक्का. पक्षाच्या नेत्यांनी संवाद साधत मनधरणी करण्याचे प्रयत्न करूनही 6 जणांनी अर्ज मागे घेण्यास दिला नकार. सोलापुरात नॉर्थ कोर्ट परिसरातील राजकीय वातावरण तापलं. एकूण दाखल झालेल्या 1230 उमेदवारी अर्जांपैकी 2 दिवसात 532 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. 29 महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. आज निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार. मुंबईत आज महायुतीची पहिली तोफ धडाडणार. एनएससीआय वरळी डोम येथून प्रचाराचा होणार शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीस आज इचलकरंजी दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहणार उपस्थित. अर्ज माघारीनंतर नाशिकमध्ये 729 उमेदवार रिंगणात. पालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणात. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. पालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ. शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन प्रचाराला सुरुवात होणार. नागपुरात विनायक डेहणकर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. गडकरी, बावनकुळेंनी मनधरणी करूनही अर्ज मागे नाही. सांगलीत प्रचाराच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सभा. दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन. प्रकाश आंबेडकर आज अकोला दौऱ्यावर. उद्या वंचितच्या उमेदवारांसोबत घेणार आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगरात 115 जागांसाठी 859 उमेदवार. शेवटच्या दिवशी 554 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. नागपूरमध्ये भाजप काँग्रेस अशी लढत. निवडणुकीच्या रिंगणात उरले 992 उमेदवार. 10 महापालिकांसाठी 18,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यात सर्वात जास्त तर वसई विरारमध्ये सर्वात कमी उमेदवार. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 64 मधून भाजपचे बंडखोर उमेदवार माया राजपूत अर्ज मागे घेतला. सरिता राजपुरे भाजपच्या अधिकृत उमेदवार. भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक. आचारसंहिता पथकाकडून 4,40,000 रक्कम जप्त. भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या अडचणी वाढणार. केळुसकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमित साटम यांचं मुंबई पोलिसांना पत्र. नांदेडमध्ये रिपाई भाजपचं बिनसलं. भाजपनं आमच्या जागांवर स्वतःचे उमेदवार दिले. रिपाईचा मित्रपक्ष भाजपवर आरोप. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा डंका. अजून एक उमेदवार बिनविरोध विजय. प्रभाग क्रमांक 28 मधून ज्योतिराजन मराठे यांची निवड. नागपूरमध्ये आतापर्यंत 3 उमेदवारांचे अर्ज मागे. भाजपचे अपक्ष उमेदवार किशन गावंडे यांची माघार. दीपक बडगुजरांची नाशिकच्या प्रभाग 25 मधून माघार. दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून निवडणूक लढवणार. वसई विरार महापालिका निवडणुकीत मनसेच्या 7 बंडखोर उमेदवारांची माघार. राज ठाकरेंच्या आदेशामुळे घेतली माघार. लातूरमध्ये राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेची युती. रिपब्लिकन सेना 2 जागा लढवणार. रिपब्लिकन सेनेचे युवराज दसवाडीकर यांची माहिती. कल्याण डोंबिवलीत भाजपचा 6वा उमेदवार बिनविरोध. डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 मधील मुकुंद पेडणेकर बिनविरोध. कल्याण डोंबिवलीत भाजपची विजय घोडदौड. भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध. मालेगावात मुनिरा शेख बिनविरोध विजय. वॉर्ड क्रमांक 6 मधून मुनिरा शेख विजय. ठाकरे सेनेच्या सागर देवरेंनी घेतली माघार. उमेदवारांविरोधात केला होता बंड.
कोल्हापूरच्या माजी महापौर हसीना फरासांची उमेदवारी मागे. राष्ट्रवादीकडून हसीना फरासारांच्या मुलाला दिली होती उमेदवारी. पनवेलमध्ये भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध. मतदान होण्याआधीच भाजपचा करिश्मा. सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड. शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी झाली होती जाहीर. अजित पवारांवरील घोटाळ्यांच्या आरोपांचं काय झालं? अजित पवारांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. खासदार संजय राऊतांचा सवाल. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? मोदी फडणवीसांनी सांगावं. भाजप वॉशिंग मशीन, शहा वॉशिंग पावडर. खासदार संजय राऊतांची टीका. बिनविरोध निवडून आणण्याचा महाराष्ट्रात ट्रेंड. 60 ते 65 उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात? राऊतांचा सवाल. राज ठाकरे स्वतःचा पक्ष स्थापन करून राजकारणात संयुक्त. मुलाखतीला ठाकरे बंधूंची मान्यता. संजय राऊतांचं वक्तव्य. पुण्यात मनोज जरांगे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार. एमपीएससी परीक्षेची 1 वर्ष मुदतवाढ देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर. हृदय शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच भुजबळांचा नाशिक दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जानेवारीला रायगड दौऱ्यावर. पक्षप्रवेश आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वपूर्ण निर्णय. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ. साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. उपमुख्यमंत्री अजित पवार संमेलनाला राहणार उपस्थित. चंद्रपुरात रोशन कुळे किडनी प्रकरण. पीडितांना न्याय देण्यासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा. राज ठाकरे 4 तारखेला शिवसेना भवनात जाणार. तब्बल 20 वर्षांनी जाणार शिवसेना भवनात. अमरावती महानगरपालिका निवडणूक. महायुतीत आमदार रवी राणा यांची बंडखोरी कायम. राणा बावनकुळेंच्या भेटीनंतरही उमेदवार मैदानातच. शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यापासून. ठाणे महापालिकेत महायुतीचा भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचं बंधुप्रेम. ठाकरे बंधू दिसले शिवतीर्थच्या गॅलरीत. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी. नाईट लँडिंगसाठी आवश्यक विद्युत पुरवठा पूर्ण. कोल्हापुरात पोलीस दल स्थापना दिनानिमित्त मानवंदना. कवायत मैदानावर प्रात्यक्षिक सादर. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी उपस्थित. कोल्हापुरात गणेशोत्सवात डीजे वाजवल्याप्रकरणी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना 1 वर्षाचा कारावास. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. पुणे विमानतळावरील मालवाहतुकीत 23% वाढ. गेल्या वर्षात 49,718 टन मालवाहतूक. यवतमाळमध्ये वाळू तस्करांची मुजोरी अद्याप सुरूच. प्रशासनावर विविध प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून वाळूची चोरी. वर्ध्यात आरोग्य अभियानासाठी 6,891 कोटींची मंजुरी. खासदार अमर काळे यांच्या पत्राची केंद्र सरकारकडून दखल. सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. सदानंद दाते आज स्वीकारणार पदभार. रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरण. आतापर्यंत 12 आरोपींना अटक. उल्हासनगर पालिकेकडून जनजागृती करताना निवडणूक आयोगाच्या नियमांची पायामल्ली. बॅनरवर मराठी कलाकाराच्या बोटाला चुकीच्या ठिकाणी मतदानाची शाई लावली. साताऱ्यात सुरू असलेल्या साहित्य संमेलनात रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. पुण्यात अथर्व सुदामेला पीएमपीएलने बजावली नोटीस. पूर्वपरवानगी न घेता पीएमपीएलच्या बसमध्ये रील्स काढून बेकायदेशीर वापर केल्याचे प्रशासनाकडून आरोप. एमपीएससी आंदोलन. विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गुरुवारी रात्री बेकायदेशीर जमवून आंदोलन केल्यानं गुन्हा दाखल. पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान उद्या 13 तासांचा ब्लॉक. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. यवतमाळमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं आज अनावरण. प्रशासनाची कुठलीही परवानगी नसल्यानं कारण पुढे करत पुतळा हटवण्याची मोहीम हाती. रायगड पोलिसांकडून पंचनाम्यात आता ई-साक्ष ॲपचा वापर. न्याय व्यवस्थेचं डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावातील इस्तेमा मुस्लिम धर्मियांचं आध्यात्मिक मेळाव्याचं आयोजन. लाखोंच्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित. सिल्लोडमध्ये श्री साईबाबा पालखीचं स्वागत. सहभागी भाविकांनी भोजनाचा घेतला आस्वाद. छत्रपती संभाजीनगरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी. विद्यार्थ्यांची मागणी. राज्यात 2025 मध्ये सुमारे 32.78 लाख नवीन वाहनांची नोंद. मुंबईला मागे टाकत पुण्यात 3.31 लाख नवीन वाहनं खरेदी. मुंबईत वर्षभरात 1.5 लाख घरांची विक्री. मुद्रांक शुल्कातून सरकारी तिजोरीत 13,487 कोटींचा महसूल. राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी सरकारचं मोठं पाऊल. नवीन उद्योग धोरणात इन्व्हेस्ट महाराष्ट्रसह कंट्री डेस्कची घोषणा. नागपूरमध्ये मुलगा चुकीची वागणूक करतो म्हणून मुलाला साखळीत बांधून ठेवल्याची घटना. बालकल्याण विभागाच्या पथकानं केलं मुलाला रेस्क्यू. माजी आमदार डॉक्टर अशोक मोडक यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
वसईमध्ये काश्मीर बनेगा पाकिस्तान असे देशविरोधी गाणं वाजवल्यानं परिसरात तणाव. सार्वजनिक लाऊडस्पीकरवर गाणे लावणारा युवक अटकेत. निलेश घाळवळच्या आणखी एका साथीदाराला अटक. मोक्यातील आरोपी मनीष माथोडला ट्रॅप लावून घेतलं ताब्यात. शिरूरमधील रांजणगाव एमआयडीसी परिसरात कंपनीत नोकरी लावण्याचा दाखवला आमिष. तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. उत्तर प्रदेश येथील बरेली इथे बैठक सुरू असताना भाजप आमदार डॉक्टर श्याम बिहारी लाल यांना अचानक हृदयविकाराचा झटका. उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यात प्रभाग क्रमांक 24 मध्ये धंगेकरांची प्रतिष्ठा पणाला. एकीकडे भाजप विरुद्ध प्रणव धंगेकर असा होणार सामना. सदानंद दाते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक. छत्रपती संभाजीनगरात आमदारांची जाहिरातबाजी. नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी जाहिरातबाजी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती. खासदार अमोल कोल्हेंकडून अभिवादन. साताऱ्यातल्या नायगाव इथे अभिवादन. पनवेलमध्ये 6 नगरसेवक बिनविरोध. अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड. कोल्हापूर महापालिका निवडणूक आमदार सतेज पाटील मैदानात. मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी साधला संवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.